या जगाला हवा, संत या जगाला, संत या जगाला हवा, संत या जगाला, शिवानंद गुरु संत हवा 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 या जगाला. अंगवरी भगवे वस्त्र परिधान, अंगवरी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आजला करण्या कल्याण, विश्वाचे आजला करण्या कल्याण. अंगवरी भगवे वस्त्र परिधान, विश्वाचे आजला करण्या कल्याण, त्यागिले जयानी त्यागिले जयानी त्या माया मोहाला, त्यागिले जयानी त्या माया मोहाला, शिवानंद गुरु संत हवा या जगाला, शिवानंद संत गुरु हवा या जगाला, शिवानंद गुरु संत हवा या जगाला, शिवानंद गुरु संत हवा या जगाला. शिवानंद स्वामीची अमृतवाणी, शिवानंद स्वामीची अमृतवाणी, शिवभक्तांच्या हो पडताच कानी, शिवभक्तांच्या हो पडताच कानी. शिवानंद स्वामीची अमृतवाणी, शिवभक्तांच्या हो पडताच कानी, दूर करी मानवाच्या, दूर करी मानवाच्या षडविकाराला, दूर करी मानवाच्या षडविकाराला, शिवानंद गुरु संत हवा या जगाला, शिवानंद संत गुरु हवा या जगाला, शिवानंद गुरु संत हवा या जगाला, शिवानंद गुरु संत हवा या जगाला.
यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यामध्ये सेवा करण्यामध्ये तत्पर सर्व भाविक भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता एक निष्ठेनं पूजा करण्यासाठी एकांतवास निर्जन प्रदेश एकांतवास एकांगी होऊन आराधन करत होते शिवाराधन. म्हणून आतापर्यंत आम्ही पाहतो काही ज्योतिर्लिंगाचा ठिकाणा अजून बी माणसापासून अलिप्त आहे. आता अवतीभोवती व्यवहारासाठी दुकान मांडलेत. पूर्वी हे सुविधा नव्हते. परवा आमचे ड्रायव्हर त्रिमूर्ती इथं शोधून काढले. जवळजवळ 50-60 किलोमीटरच्या अंतरावर रामेश्वर लिंग म्हणून जाऊन पाहून आले. आताही सुद्धा त्या ठिकाणी रोड नाही, चलत जावं लागतं. मोठे मोठे पैरी आहेत, 400 पैरी उतरून ते डोंगरामध्ये त्या जाऊन तिथं दर्शन वगैरे करून आलेत. हेमाडपंथी आहे. अशा प्रकारचे लिंग कुठं कुठं आपण पाहतो. कारण त्यांच्या पूजामध्ये कुठल्या प्रकारच्या अडथळा येऊ नये. जीव आणि शिव दोनच त्या ठिकाणी असायला पाहिजे. माझा मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे असं म्हणून एकांगी होऊन त्या ठिकाणी पूजा करत होते. कशा करता? मन विचलित होऊ नये, महादेवावरतीच मन जडायला पाहिजे, अशा प्रकारचे विचार करून सोबत कोणाला बी न घेता काय करत होते? पूजासाठी तत्पर राहत होते. परंतु त्या काळामध्ये सुद्धा मन्मथ माऊली समाधी योग साधण्याकरता या डोंगरात येऊन ध्यानस्थ होऊन गेले. जीव शिवामध्ये एक रूप करून टाकले. अशा प्रकारच्या तपोभूमी या भूतलावरती अनेक भाविक भक्त त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी धावा घेतात, पूजापाठ करतात. त्याप्रमाणे आज अनेक भाविक या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर आहे.
काही व्यक्तींना जवळ असून सुद्धा त्याला दिसून येत नाही. ज्या प्रकारे एक आंधळा व्यक्ती किंवा भिकारी व्यक्ती, भिक्षुक, आंधळा नव्हते परंतु भिक्षुक होता. भिक्षुक 40 वर्ष भीक मागितलं, कंटिन्यू 40 वर्ष, आणि बिमार पडला. ज्या ठिकाणी भीक मागत होते त्या ठिकाणीच तो बिमार पडला आणि त्या ठिकाणीच त्याच्या अंतिम श्वास, मृत्यू पावला. काही अंगाला किडा वगैरे पडले होते, घाण झाला होता, म्हणून मंदिराच्या समोर त्यांच्या जो ठिकाण होतं त्याला घेऊन गेले आणि जाळून टाकले. तदनंतर विचार केले, हे छोटे छोटे लेकरं हे फिरत राहतात आणि इथं माती राहिला तर बरं दिसत नाही, म्हणून दुसऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम होईल विचार करून तिथला माती खंदून टाकले. थोडासा अर्धा फीट बी खंदला नाही, तिथं मोठं सोन्याचा रांजण लागलं. कुठं? ज्या ठिकाणी भिक्षा मागत होता, कुठं बसून? ज्या रांजणावर बसूनच भिक्षा मागत होत आणि तिथं माती काढल्याबरोबर एक 10 क्विंटल सोन्याचा रांजण लागलं. कुठं बसून भिक्षा मागत होते? सोन्यावर बसून भिक्षा मागत होत. तसं काही व्यक्तींना अशा प्रकारच्या दिव्य क्षेत्र जवळ असून सुद्धा काही भक्तांना लक्षात येत नाही. हे परशुमणी या ठिकाणीच आहे, जे तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी माऊली या ठिकाणी तपस्సు केलेले आहे. क्वचित भक्तांना कळतंय या भूमीमध्ये शक्ती. त्याप्रमाणे आज वैजनाथ महाराजजी सतीपती फार या भागामध्ये छान रीतीने त्यांच्या नाव आहे. तेवढंच निष्ठा त्यांनी बाळगतात. कुठल्या प्रकारच्या व्यसन त्यांना नाही, कोणाजवळ जायचं नाही, कोणाचं खायचं नाही, कोणाच्या अधीन राहायचं नाही, पवित्र बाळगलेले आहे. आणि अशा प्रकारच्या पवित्र भाव सतीपती दोघंही त्यांनी विचार केलं, आम्ही तर मन्मथ माऊलीच्या सानिध्यामध्ये आहोत, परंतु आमच्या पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी गुरु असणं गरज आहे असा विचार करून 2-3 वर्षापूर्वी, 2 वर्ष झाला का? 2 वर्षापूर्वी माऊली तुमचा अनुग्रह मला घ्यायचा आहे म्हणून अनुग्रह घेतलं आणि त्यांच्या स्वस्थानी आम्ही जाऊन आलो. तिथं वरी उगा एक 4 पत्र टाकून त्या ठिकाणी दत्तात्रेयाला त्या ठिकाणी ठेवले होते. मला काही अपेक्षा त्यांनी केला नाही की अशा प्रकारचे विशाल रूप या ठिकाणी व्हावं म्हणून. तरी सुद्धा त्या डोंगरावरती कोणी जायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये इतकं भव्य सुंदर अशा या 2 वर्षाच्या काळामध्ये दत्त मंदिर त्या ठिकाणी महाराजांनी निर्माण केलं.
तुम्ही कितीही लांब असलं तरी बी आम्हाला या ठिकाणी येऊन तुमच्या हातानं प्राणप्रतिष्ठापन होणं गरज आहे, म्हणून यावर्षी प्राणप्रतिष्ठापन आम्ही त्या ठिकाणी केलो. तो भव्य सप्ताह वगैरे लावून कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले होते. तर अशा प्रकारचे माऊलीला ओळखणारे क्वचित लोक राहतात आणि यांच्या बघून आपले त्यांच्या सानिध्यामध्ये वावरणारे सेल्समॅन, काय नाव त्यांचे, सुशील, हा सुशील शिंदे रसाळ, हा आंब्याचा रसाळ. तर तेही सतीपती दोघंही प्रतिदिवस माऊलीच्या दर्शनासाठी खाली येतात, दर्शन घेऊन जातात. फार आनंद वाटला आणि अन्न सेवा करण्याचा संधी त्या ठिकाणी महाराजांना या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. व तसेच आज अमर नागनाथ वडगाव बिरादार आहे ना गुळे, हा हे अमर 7-8 वर्षापूर्वी मला भेटले होते. अमरजी, त्याचं अमरचं कहाणी सांगतो, अमर कथा. हा म्हणजे आमच्या समोर बरेचसे कथा घडत राहते, आम्हाला पुराण शोधायचं गरज नाही, वेद पुराण शोधून बोलायचं गरज नाही. आमच्या समोरच पुराण आहे, आमच्या समोरच वेद आहे, आमच्या समोरच सर्व आहे. काय मागणी घातलं अमरजी, अमर मागणी टाकला. मग ऐकून घ्या, ನೀವು ಕನ್ನಡ ಇದು ಮರಾಠಿ ಬರಲ್ಲಲ್ಲ, ಏಯ್ ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಕಡೆ ಧ್ಯಾನ ಕೊಡು, ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸುಮ್ಮ ಕೊಡು, ಮಾತಾಡಬೇಡ, ಕನ್ನಡದಾಗ ಮಾತಾಡಲೆ, कन्नड़ में बात करूं याद नहीं तो. 8 साल का पीछे उन्होंने आके मेरा दर्शन लिया, पदयात्रा में शामिल हो गए. उन्होंने बोला कि मुझे होने वाला बच्चा बेटा ही रहना चाहिए. कब? 8 साल का पीछे. शादी च नहीं हुआ, फिर भी बोल रहे कि मेरे को बेटा चाहिए. बाद में शादी हो गए. शादी होने के बाद भी मुझे सताने लगा, गुरुजी मुझे बेटा ही चाहिए, बेटा ही चाहिए. ठीक है, तुम क्या करो, यहां से वो मन्मथ स्वामी तक क्या करो, साष्टांग डालते जाओ, तेरा मनोकामना पूर्ण होगा. तो उन्होंने संकल्प किया. डायरेक्ट बच्चा पूछा था, लेकिन पहले नहीं, उन्होंने क्या किया, मन्मथ स्वामी उसको सती दे दिए. पहले बेटा दिए तो कैसा होता, हाँ अच्छा, सती दे दिए. पत्नी मिली सेवा करने वाली. तो जब गर्भ धारण हुआ तब आकर के मुझे कहने लगा, दिवस गेलेत अप्पा बघा, हा मला मुलगाच पाहिजे. ठीक आहे, मुलगाच तुला होणार आहे. साष्टांग दंडवत टाकला. तू भावनातून या ठिकाणी सेवा केला तर तुमचं काम होणार आहे. तर पुत्ररत्न प्राप्त झालेत. कुठे गेले? लुंगी नेसून इकडे तिकडे फिरत होता. हा लुंगी नेसून फिरत होता बघा. ये रे इकडे, एल्ली ती बारो इकडे. मलाच चकमा देवलेले त्यानं. इथं जाता जाता 5 मिनिट म्हणले मला, 5 मिनिट. 5 मिनट में आ गया, टेंशन मत लो. ये 3 साल का बेटा, 8 साल का पीछे पूछा था इन्होंने, मुझे बेटा चाहिए बोल के. आज सेवा करण्यामध्ये ते संपूर्ण परिवार या ठिकाणी तत्पर झालेले आहे.
अमर कथा तुम्ही ऐकलात. लक्षात आलं का? अशा प्रकारचे सेवा पहिला प्राप्त करणे, नंतर सेवा करणे. पहिले मिळून घेणे, नंतर सेवा करणे. हे भावना या ठिकाणी बाळगलेले काही भक्त सेवेमध्ये तत्पर आहे. व तसेच आदिलाबाद डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्राचे बॉर्डर हिमायतनगर, तिथून जवळजवळ 20 वर्षापूर्वी माताजी आम्हाला कॉन्टॅक्ट केले होते. तर अनुग्रह घेऊन निरंतर सेवेमध्ये किती संकट आलं तरी सुद्धा निष्ठा कधी न सोडता पूज्य गुरुमौलीच्या प्रती त्यांच्या अटूट श्रद्धा आहे, भक्ती आहे. शिरंजनी माताजी, आता आमच्या तोरणे साहेबाला वाटलं होतं तुमचं नावच शिरंजनी आहे. आम्ही शिरंजनी गावाला गेल्यानंतर कळाला की त्या ठिकाणी तुमचं नाव शिरंजनी नाही, सुनीता दीदी आहे. तर अटूट निष्ठा बाळगणारे माता प्रतिवर्ष अन्नक्षेत्रामध्ये सेवा करत राहतात. आणि काल येऊन आपा आमच्या सेवा तुम्ही स्वीकार करा म्हणून समर्पित केलेले आहे. व तसेच आजच्या अन्नदानामध्ये अनेक काही भक्त सेवेमध्ये तुम्ही तत्पर आहात. आणि आज वैजनाथ महाराजजी सुद्धा या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर आहे. ज्याने ज्याने या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर आहे. काही भक्त त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्याच्या आधीच या ठिकाणी सेवा करत आहे. म्हणून पुढल्या वर्षी येणारा जो काळ आहे, माऊली तुम्हाला मजबूत करावं आणि प्रतिवर्ष सेवा तुमच्याकडून घडावं. आम्ही लहान असताना काय करत होते माहितीये का? आम्हाला जेवायचा थाली वाढून साष्टांग नमस्कार टाकत होते. साष्टांग. आम्ही म्हणायचं तू असंच करत राहा. कोणाला? साष्टांग टाकणाऱ्याला तूप, पोळी, भज्जी, जेवी काय पंचपक्वान वाढून बेचारा साष्टांग दंडवत टाकायचं. आम्हाला सगळं देऊन साष्टांग दंडवत घालायचं. आम्ही काय म्हणायचा? असंच करत राहा. कसं? पोळी देत राहा, भज्जी देत राहा, तूप देत राहा, असंच करत राहा. आणि झोपलेले माणूस काय म्हणायचा? तुम्ही असं देत राहा, मी तसंच करत राहतो म्हणायचं. तसं मन्मथ स्वामी तुम्हाला भरून भरून देवो आणि इथं येऊन भरून भरून तुम्ही सेवा करा. लक्षात आलं का? तुमचं जवळ असलं तर सेवा करणार आहे, नसलं तर कुठं सेवा करणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुमच्या जवळ भरून भरून यायला पाहिजे. या ठिकाणी शिवभक्ताला भरून भरून सेवा तुम्ही करायला पाहिजे. अशा प्रकारच्या तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला म्हणत होतो, एकांत जाऊन आम्हाला पूजा करणं शक्य नाही, परंतु एकांत वास असलेले मन्मथ स्वामी या पुण्यक्षेत्री निवांत आहे. कुठला ताण नाही, तणाव नाही. तुमच्या मनोकामना पूर्ण व्हावं म्हणूनच या ठिकाणी संकल्प करून अनंत अडचणी आहे. ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನೀವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಮಾಯನಹಳ್ಳಿ ಬಸಣ್ಣ ಸರ್ವ ಪರಿವಾರ ತಗೊಂಡು ತಾವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ನಿಮ್ಮನ ಮನಸ್ಸಿನ ಮನೋಕಾಮನೆಗಳು ಕೂಡ ಆದಷ್ಟು ಭಗವಂತ ಕೃಪೆ ತೋರ್ಲಿ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆಯನ್ನ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಲ್ಲೂರ್ ಬಲ್ಲೂರಲ್ಲ बेल्लूर बेलूर नाही बेल्लूर म्हणतात. बेल्लूर धर्माबादच्या पलीकडे बेल्लूर, तिथून सुद्धा हनुमंतरावजी आपल्या सेवेमध्ये आहेत. त्यांनी सुद्धा परिवार के साथ या ठिकाणी आलेत. व तसेच या माताजी सोबत योगिता
फार लांबून मोघाळीहून त्या ठिकाणी परिवार के साथ या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्हा सगळ्यांना गुरुमाऊलीचं कृपा आशीर्वाद निरंतर लाभो. अल्प वेळेमध्ये आरती होईल. आरतीच्या नंतर या ठिकाणी पूजन होईल. पूजनाच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना तीर्थप्रसाद मिळेल. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. देई मज देवा जन्मो जन्मी, देई मज देवा जन्मो जन्मी. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा.